सरकारची जी तिजोरी आहे ही भरण्यासाठी मोठं योगदान आणि मोठं सहकार्य हे टॅक्स पेयर करतात आणि नागरिकांना चांगला रस्ता देणे, चांगल्या सुविधा देणे हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे। हरमल भटवाडी रस्त्यांची दुर्दशा झाली असा, रस्त्यान खड्डे काय खड्ड्यान रस्ते हेच लोकांक समजना। रहदारी करतना लोकांच्यो गाडयो आणि हाडाय खिळखिळी जाता अशी कागाळ लोक करतात। हे पिड्यार जाल्ले रस्ते पावसान आणि बिगडटले म्हणून संबंधित खात्याक कळुना काय किते असो प्रश्न लोक करतात। अशा रस्त्यांक लागून लोकांक बरेच त्रास जाता। एखाद्या वेळार अपघात जाऊन कोणाच्याय जीवाचे बरे वाईट जाले जाल्यार ताका जबाबदार कोण असो प्रश्न थळावे करतात। मुखेलमंत्री तसेच संबंधित खात्यान ह्या रस्त्यांची दखल घेऊन हे रस्ते दुरुस्त करून दिवचे म्हणून लोक मागतात। हा हरमल भटवाडी रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनलेला आहे आणि गेले अनेक महिने हा रस्ता त्याच परिस्थितीत आहे। या भागाचे आमदार माननीय प्रवीण आल्लेकर यांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि PWD मिनिस्टर म्हणून ज्याच्याकडे आम्ही आतुरतेने आणि मोठ्या आत्मीयतेने पाहतो असे डायनॅमिक गोव्याचे मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या गोष्टीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची गरज आहे। आज हे सर्वत्र रस्ते पेडणे तालुक्यात खड्डेमय बनलेले आहे। मांद्रे पंचायत क्षेत्रात आणि मतदारसंघात पूर्णपणे रस्ता कोलमडून गेलेला आहे। सर्वत्र वाहतूक जे दुचाकी आहे खास करून आहेत, 4 चाकी आहे, यांना या रस्त्यातून जाताना कसरत करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात या रस्त्यात झालेले आहे। पारसे भागातून जाणारा रस्ताही खड्डेमय बनलेला आहे। मांद्रे, हरमल, मोर्जी या भागातही रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनल्या कारणाने या भागातून नागरिकांना खूप कसरत करावी लागत आहे। त्याचबरोबर जे चिखलाचं जे पाणी आहे ते त्यांच्या अंगावर कपड्यावर पडतं। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या तातडीने रस्त्याकडे पाहणी करून हे रस्त्याचे काम घ्यावे। तसेच मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनीही प्राधान्यक्रमाने रस्ता हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो। लोक आपले टॅक्स जे पेयर असतात आपल्या व्हेकलचे टॅक्स भरतात आणि त्यामुळे जो सरकारची जी तिजोरी आहे ही भरण्यासाठी मोठं योगदान आणि मोठं सहकार्य हे टॅक्स पेयर करतात आणि नागरिकांना चांगला रस्ता देणे, चांगल्या सुविधा देणे हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि हेच जर मिळत नाही तर आमचा विकास आणि आम्ही 47 भारत जगात महासत्ता होणार हे स्वप्न पाहणे बरोबर वाटत नाही असं मला वाटतं। त्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या गोष्टीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन जे रस्ते आहेत जे मुख्य वाहतूक या रस्त्याने होत आहे त्याच्याकडे प्राधान्य द्यावं आणि हे रस्ते सुरळीत करावे अशी मी मागणी या माध्यमातून करत। नमस्कार। सध्या आम्ही हरमल भटवाडी या मुख्य रस्त्यावर आहोत आणि या रस्त्याची जर आपण परिस्थिती बघितली तर या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे दुर्लक्ष का करतात किंवा सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग याकडे लक्ष का देत नाही असा सवाल निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सक्षम आहेत। ते आपल्या वेगवेगळ्या खात्यांतर्गत वेगवेगळी कामे करत असताना आपल्याला चित्र दिसून येते, परंतु सार्वजनिक बांधकाम खातेही त्यांनी आपल्याकडे ठेवल्याने या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्यांचंही दुर्लक्ष झाल्याचं काही जणांचं मत आहे। आज आपण या रस्त्याकडे जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम खाते अस्तित्वात आहे की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। लोक आणि जे आपले वाहन चालक आहेत, वाहन चालवणारे आहेत, वाहन मालक आहेत, ते वेळेवर रस्त्याचा रोड टॅक्स भरत असतात आणि अशा स्थितीतही तर वाहन चालकांना, वाहन मालकांना व्यवस्थित रस्ते मिळत नाही तर त्यांनी कुणाकडे दाद मागावी? मुख्यमंत्री यावर भाष्य का करत नाही? सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ते दुर्लक्ष का करतात? असे अनेक प्रश्न आज निर्माण होत आहेत। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अनेक जी इतर मंत्र्यांकडे खाती होती ती खाते सांभाळत आहेत। त्यात सार्वजनिक बांधकाम खाते हे महत्त्वाचं खातं, परंतु या खात्याअंतर्गत रस्ता विभाग येतो। त्या रस्त्या विभागाची जर आपण मांद्रे मतदारसंघाची स्थिती बघितली
तर लोकांना रस्त्यावर यावं लागतं. लोकांच्या समस्या सरकारला, मंत्र्याला ऐकायला वेळ नाही. त्यामुळे या रस्त्यांकडे बघितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते किती निष्क्रिय आहे हे चित्र दिसून येते. निदान आता तरी भर पावसात या रस्त्याची दुरुस्ती सरकार कशा पद्धतीने करणार, यावर दगड घालणार की माती घालून चिखलमय वातावरण निर्माण करणार, असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने या हर्मलच्या भटवाडी रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.